सर्पमित्राने दिले विषारी नागाला जीवदान। सध्या महापुरामुळे जनसामान्यांचे जीवन विस्कळीत होत असतानाच प्राण्यांनाही या महापुराचा फटका बसत आहे। अनेक बिळांमध्ये पाणी गेल्यामुळे साप नागरी वस्तीमध्ये वास्तव्य करत असल्याचे, तसेच महापुरामध्ये अनेक साप महापुरामध्ये वाहून जात असल्याचं चित्र दिसून येत आहे। अशाच एका नागाला कुर्णी येथील ग्रामपंचायतमध्ये शिपाई म्हणून कार्यरत असणारे सर्पमित्र रघुनाथ बोडके यांनी जीवनदान दिलं। एक विषारी नाग कुर्णी गावामध्ये दिसून आला, त्यावेळी ग्रामस्थांनी रघुनाथ यांना त्याची कल्पना दिली। रघुनाथ यांनी त्याला मोठ्या शिताफीने पकडत सुरक्षित स्थळी सोडून दिलं। आतापर्यंत रघुनाथ यांनी जवळपास 6000 सापांना जिवंत पकडून सुरक्षित स्थळी सोडून दिले आहे। रघुनाथ हे कुर्णी बंधारा या ठिकाणी अडकलेली लाकडे देखील काढण्यासाठी, तसेच महापुरावरती लक्ष ठेवून गावकऱ्यांना त्याची माहिती देण्यासाठी कार्यरत असतात। महापुराच्या काळी जे दुर्लक्षित असतात असे समाज घटक मोठे काम करतात। याचंच उदाहरण म्हणजे रघुनाथ बोडके। केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार।